तर आज आपण बनवूया चिकन ग्रेव्ही। तर त्याच्याकरता मी वाटण वाटत आहे। वाटण्यासाठी सुका खोबरा घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, अद्रक घेतलं आहे आणि 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। पाकळ्या म्हणजे अख्खा लसूण। तर अशा प्रकारे लसूणला पण मी कापून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते। आणि गाईज जो मी घेतला आहे ओनियन फ्राय, हा तुम्ही नक्की ॲड करा, कारण ह्याच्याने वाटणाचा टेस्ट पण वाढते आणि रस्स्याचा पण टेस्ट वाढते। तर चिकन ग्रेव्ही करता मी घेतले कांदा, त्याला असे लांब लांब पीसेसमध्ये कापून घेते। कापून झालं की मग मी बॉलमध्ये चिकन वॉश करून घेतला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी जो वाटण वाटला होता तो टाकते, हळद टाकते, आगरी मसाला घालते, कसुरी मेथी घालते, मीठ घालून त्याला मिक्स करून घेते। कढईमध्ये ऑइल घेतलं आहे, त्याच्यात कांदे कापलेले टाकले आणि त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घेते आणि मग नंतर जो मॅरिनेट केलेला चिकन आहे तो त्याच्यामध्ये ॲड करते आणि हलवून घेते। छानपैकी 2 मिनटं त्याला परतून घेते। मग त्याच्यामध्ये बटाटा ॲड केला आहे, थोडंसं पाणी टाकते आणि शिजत ठेवते। तर माझा डन आहे। तर लास्टला थोडंसं गरम मसाला घालते आणि असं परत एकदा हलवून घेते। तर झालं आहे माझा चिकन ग्रेव्ही। मी जिरा राईस बरोबर सर्व केलं आहे, तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर पण घेऊ शकता। तर बघू शकता असा हा मस्तपैकी यम्मीसा चिकन ग्रेव्ही रेडी आहे। थोडंसं सॅलड ॲड करते त्याच्यामध्ये, टोमॅटो, कांदा, लिंबू। तर तुम्ही पण नक्की